हॅलो फ्रेंड्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण 1.2 जे आपल्या टेक्स्टबुकमध्ये आहे ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड त्याच्या ॲक्टिव्हिटीज आपण मागच्या लेक्चरमध्ये सोडवल्या होत्या. काही ॲक्टिव्हिटीज आपण अर्थात रायटिंग स्किलचे जे आहेत किंवा बाकी ज्या अवघड आहेत त्या आपण ऑफलाईन लेक्चरसाठी ठेवलेल्या आहेत. त्या दिवशी त्या संदर्भात आपलं ऑलरेडी बोलणं झालेलं आहे की तुम्ही त्याला स्टार मार्क करून ठेवा आणि त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आपण नंतरच्या काळामध्ये आपण सोडवणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला माझा नंबरही दिला होता की जेणेकरून तुम्हाला ॲक्टिव्हिटी सोडवताना जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला पर्सनली मेसेज करू शकता किंवा मला तुम्ही कॉल करून विचारू शकता. आज आपल्याला आपलं जे टेक्स्टबुकमधलं 1.3 आहे बास्केट फुल ऑफ मूनलाईट त्याच्या ॲक्टिव्हिटीज आज आपल्याला स्टार्ट करायच्यात. बास्केट फुल ऑफ मूनलाईट ही जी पोयम आहे, या पोयमचे जे पोएट आहेत सुनील शर्मा, त्यांनी आधी डोगरी भाषेमध्ये कविता लिहिली, नंतर त्यांनी त्याचं ट्रान्सलेशन विविध भाषांमध्ये केलं, हे आपण पाहिलेलं आहे. बास्केट फुल ऑफ मूनलाईट याची ॲक्टिव्हिटी सोडवताना बेटर हे राहील की तुम्ही त्याचा व्हिडिओ एकदा पुन्हा जर पाहून घेतला तर तुम्हाला त्याचा संदर्भ लागायला सोपं जाईल आणि सोडवायला सुद्धा तुम्हाला ते इझी जाईल, जेणेकरून तुम्ही त्या पद्धतीने त्याला सोडवू शकता. आता आजच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, पेज नंबर 19 काढायचे सगळ्यांना. पेज नंबर 19वरती ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या आज आपल्याला सोडवायला घ्यायच्यात. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ द पोयम. आता कविता आपल्यासमोर आहेच पूर्णपणे. कविता वाचायची आणि कवितेमधले जे काय सेंटेन्सेस त्यांनी अर्धे दिलेले आहेत ते आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. फक्त थोडंसं चेंजेस आपल्याला करावे लागतात टेन्स वगैरे प्रमाणे, कारण त्या काव्यक पंक्ती असतात आणि आपल्याला इकडे टेक्स्च्युअलमध्ये लिहायचं असतं, प्रोजमध्ये लिहायचं असतं. पोयम आणि प्रोजच्या लिखाणामध्ये अर्थात फरक असतो. जसं पहिलं वाक्य म्हणले, द चाइल्ड वॉन्ट्स टू सो स्मॉल मून्स ऑफ द लाईट फ्रॉम सिटी टू हिज विलेज. फ्रॉम सिटी टू हिज विलेज. आणि इथं दिले बघा, त्याला कुठून कुठपर्यंत हे करायचे. पेज नंबर 18वरती जो दुसरा स्टांजा चालू होतो त्या दुसऱ्या स्टांजाच्या पहिल्याच ओळीमध्ये दिलेले आहे बघा, फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साईड्स ऑफ द पाथ. कुठून कुठे लावायच्यात, तर सिटीपासून विलेजपर्यंत. एक्झाममध्ये समजा तुमच्याकडनं उलटं झालं की तुम्ही म्हटले विलेजपासून सिटीपर्यंत, मार्क कट होऊ शकतात, कारण एक्झॅक्ट पंक्त्या समोर आहेत आणि त्यात तरी जर तुम्ही चुकीचं लिहित आहे तर मात्र मार्क कट करण्याचा अधिकार बोर्ड आपल्याकडे नक्कीच ठेवणार आहे. कारण तिथं जे म्हटले तेच आपल्याला मेन्शन केलं पाहिजे. द चाइल्ड वॉन्ट्स टू सो स्मॉल मून्स ऑफ लाईट फ्रॉम सिटी टू हिज विलेज. आता इथं बघा, इथं देताना काय दिलं, माय विलेज दिले, पण आपल्याला आता इकडं आपण बोलताना थर्ड पर्सन म्हणून बोलतोय, इथं आपण बोलताना थर्ड पर्सन म्हणून बोलतोय, म्हणून आपण हिज म्हणलं. हिज थर्ड पर्सन असतं ना. फर्स्ट पर्सनमध्ये कोण असतं, आय आणि वी. आणि इथं ज्या संदर्भात आपण हिज म्हणतोय म्हणजे आपण पजेशन्स दाखवतो, तर ते पजेशन दाखवण्यासाठी आपण फर्स्ट पर्सनला काय म्हणतो, माय. सेकंड पर्सनमध्ये कोण असतं, यू आणि यू आणि पजेशन दाखवण्यासाठी युअर. तसंच थर्ड पर्सनमध्ये पजेशन दाखवण्यासाठी हिज, हर आणि दिअर असं म्हटलं जातं. हिज, हर आणि दिअर. आता जसं फर्स्ट पर्सनमध्ये आपण बघितलं, फर्स्ट पर्सनमध्ये एक वचन कोण असतो, आय, अनेक वचन कोण असतो, वी. मग तिथं माय आणि आर, OURR हे झाले तुमचे पजेशन दाखवणारे वर्ड्स. सेकंड पर्सनमध्ये यू आणि यू, एक वचनला पण यूज वापरतो आपण, अनेक वचनला पण यूज वापरतो, तर त्या दोन्हीकडे युअर कॉमन आहे, त्या ठिकाणी तिथं काही प्रॉब्लेम येणार नाही. थर्ड पर्सनमध्ये आपण ही, शी, इट वापरतो, बरोबर आहे, आणि अनेक वचनासाठी काय वापरतो आपण, दिअर वापरतो. तर मग हिज, हर, इट्स आणि दिअर. जसं ही, शी, इट, मग हिचं हिज, शीचं हर, इटचं इट्स आणि देचं दिअर असं वापरलं जातं. मग या ठिकाणी द चाइल्ड वॉन्ट्स टू
सो स्मॉल मून्स ऑफ लाईट फ्रॉम सिटी टू हिज विलेज, त्याच्या गावापर्यंत. कारण इथं माय दिले, त्याचं आपल्याला इथं काय करावं लागेल, हिज करावं लागेल. अकॉर्डिंग टू द चाइल्ड द रूट ऑफ द विलेज इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पिओन्स. इथं म्हणलंय बघा. त्याच स्टांजामध्ये एकदम खाली आहे बघा, द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पिओन्स. इथं काही बदल करण्याची गरज नाही, ॲज इट इज तुम्ही लिहू शकता. द चाइल्ड वॉन्ट्स अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. इथं दिले बघा ते पण. बास्केट इथं थर्ड स्टँडा फोर्थ स्टांजामध्ये दिले बघा, ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. आता नंतर काय म्हणलंय, द चाइल्ड वॉन्ट्स टू लाईट द डार्क रूट सो दॅट हिज फादर वुड रिटर्न होम अर्ली. म्हणजे जेणेकरून त्याचे वडील घरी लवकर येतील. तुम्ही याच्यात एक वर्ड ॲड करू शकता, सो दॅट हिज फादर वुड रिटर्न होम अर्ली अँड सेफ. सुरक्षितता पण गरजेची आहे ना त्या ठिकाणी, म्हणून अर्ली अँड सेफ. तर चारही उत्तर तुम्हाला लक्षात आली. पहिल्याचं उत्तर आहे सिटी टू हिज विलेज, दुसऱ्याचं आन्सर आहे स्नेक्स अँड स्कॉर्पिओन्स, तिसऱ्याचं उत्तर आहे लोन, आणि चौथ्याचं उत्तर आहे फादर वुड रिटर्न होम अर्ली अँड सेफ. अर्ली अँड सेफ. आता राईट डाऊन द डिस्क्रायबिंग वर्ड्स यूज फॉर द फॉलोइंग नाउन्स. आता हा एक प्रश्न असतो की डिस्क्रायबिंग वर्ड यूज करायचं आहे. डिस्क्रायबिंग वर्ड म्हणजे काय, की त्या पर्टिक्युलर शब्दाचं वर्णन करण्यासाठी किंवा त्याच्याबद्दल एक्स्ट्रा माहिती देण्यासाठी पुस्तकात कुठला शब्द वापरलेला आहे त्याला आपण म्हणतो डिस्क्राईब करणे. डिस्क्राईब करणे म्हणजे वर्णन करणे. आता मूनला भरपूर शब्द दिलेले आहेत, तसं स्मॉल मून्स बघा सेकंड स्टांजामध्ये पण दिलेलं आहे. आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल मून्स. बरोबर आहे ना, छोटे छोटे मून्स मला रस्त्याला लावायचे आहेत. रूटला शब्द काय वापरलेला आहे डिस्क्राईब करायला, टफ. कारण आपण आत्ता बघितलं ते वरती जेव्हा आपण हे बघत होतो, द रूट इज टफ है ना, कारण ते स्नेक्स अँड स्कॉर्पिओनच्या सेंटेन्समध्ये पण दिलेले आहे. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पिओन. मग रूटला डिस्क्राईब करण्यासाठी कुठला वर्ड दिलेला आहे, टफ दिलेला आहे. त्याच्यानंतर विलेज. विलेजला मात्र भरपूर शब्द दिलेले आहेत. जसं बघा सेकंड स्टांजाच्या पहिल्या ओळीमध्ये विलेजला माय विलेज म्हणले, त्याचं गाव. त्याच्यानंतर त्याच स्टांजामध्ये थोडं पुढं बघा, द होल विलेज गोज टू द सिटी. होल, WHOLE, होल म्हणजे संपूर्ण, पूर्णपणे. त्याच्यानंतर मॉर्निंगला काय डिस्क्रायबिंग वर्ड आहेत बघा, मॉर्निंग, अर्ली मॉर्निंग म्हणजे लवकर, सकाळी लवकर जातात, रात्री उशिरा येतात. तर अशा प्रकारे त्यांनी काय केलेलं आहे, हे डिस्क्रायबिंग वर्ड दिलेले आहेत. ॲक्टिव्हिटी नंबर 3 जी आहे ती आपण ज्यावेळेला ऑफलाईनमध्ये भेटू तेव्हा आपण सोडवणार आहोत. रायटिंग स्किलचा प्रश्न येतो, थोडासा टफ पण आहे, तर तो तुम्हाला व्यवस्थित समजून देऊन सोडून घ्यावा लागणार आहे. तर त्याला स्टार करून ठेवा. आता पुढे म्हणलंय, पिक आउट अँड राईट लाईन फ्रॉम द पोएम दॅट प्रूव्ह द फॉलोइंग. म्हणजे कुठल्या शब्दावर, म्हणजे कुठल्या कवितेतल्या अशा पंक्ती आहेत की ज्याच्यावरनं आपल्याला या खालील गोष्टी आपल्याला लक्षात येतात किंवा आपल्याला सांगण्याचा प्रयत्न कवीनी केलेला आहे. आता याच्यामध्ये काय काय बघा, पिक आउट अँड राईट फ्रॉम द लाईन्स फ्रॉम द पोएम अँड प्रूव्ह द फॉलोइंग. आता इथं मात्र लाईनी बदलायच्या नाहीत, इथं आहे तशाच लिहायच्यात, कारण पोएट्रीच्याच लाईन लिहा म्हणतायत ते, त्यामुळे तुम्हाला बदल करण्याचा कुठलाही अधिकार नाही. फादर रीचेस होम लेट आफ्टर डार्क. आता फादर
इथं दिले बघा, इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक ॲज माय विलेज इज क्वाईट फार. हे एक वाक्य आहे. आणि होम लेटचं एक अजून एक आहे की वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप. ते पण वाक्य दोन्ही वाक्य घेऊ शकता तुम्ही. दोन्ही वाक्य म्हणजे पहिलं तर घ्यायचंच आहे, दुसरं ऑप्शनल आहे. दुसरं घेतलं तरी चालेल, नाही घेतलं तरी चालेल, पण पहिलं वाक्य मात्र तुम्हाला कंपल्सरी घ्यावं लागेल. तर याचं उत्तर आपण काय सांगितलं, इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक ऑन द ॲज माय विलेज इज क्वाईट फार. त्याच्यानंतर eager to hear fairy tales from his father. दिले त्याच्यामध्ये आहे ना ते पण. आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. मला सुद्धा माझ्या पालकांकडनं, माझ्या वडिलांकडनं काय करायचे, फेरी टेल्स, त्या पर्यांच्या गोष्टी ऐकायच्यात. तर इथं दिले आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. इथं ते उत्तर तुम्हाला लिहावं लागेल. रिमूव्ह डार्कनेस अँड ब्रिंग लाईट अमोंग द डार्कर पाथ्स. जे डार्कर पाथ्स आहेत तिथं याला काय करायचं, रिमूव्ह डार्कनेस अँड ब्रिंग लाईट अमोंग द डार्कर पाथ्स. इथे बघा सेकंड स्टांजाच्या पहिल्या 4 ओळी बघा. फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट द लाईट. तिथपर्यंत परत सांगतो. सेकंड स्टांजाच्या पहिल्या 4 ओळी. फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. हे या ठिकाणी लिहायचे. ठीक आहे. 3 ॲक्टिव्हिटी आपण सोडवलेल्या आहेत. आता चौथी बघा. चौथी म्हणजे एकमध्ये स्किप केली, तशा पद्धतीने आपली चौथी झाली. राईट ॲज मेनी वर्ड्स यू कॅन युजिंग फुल ॲज सफिक्स. आता सफिक्स आणि प्रिफिक्स हे 2 गोष्टी तुम्हाला माहितीच आहेत. प्रिफिक्स काय असतं आणि सफिक्स काय असतं. प्रिफिक्स जे आधी लागतं, सफिक्स जे नंतर लागतं. म्हणजे एक शब्द आहे, शब्दाच्या जे आधी लागतं, जसं हॅपीचं अनहॅपी, हॅपीचं अनहॅपी, तसं हे झालं प्रिफिक्स. सफिक्स नंतर, जसं हॅपीनेस, सॅडनेस, हे झाले तुमचे सफिक्स. म्हणजे सफिक्स कधी लागतं, शब्दाच्या नंतर. प्रिफिक्स कधी लागतं, शब्दाच्या आधी. शब्दाच्या आधी प्रिफिक्स, शब्दाच्या नंतर सफिक्स. मग आता या ठिकाणी तुम्हाला म्हणलं आहे की असे शब्द लिहा, फाइंड करा म्हणलेलं नाही. असं म्हणलं आहे का की कवितेतनं लिहा, फाइंड म्हणलं आहे का, नाही. फाइंड जर म्हणलं तर तुम्हाला कवितेतनं लिहायचं असतं, किंवा राईट फ्रॉम द पोयम म्हणलं तर तुम्हाला कवितेतनं लिहायचं असतं. पण जर असं म्हणलंय की राईट म्हणलंय समजा, तर राईट म्हणजे याचा अर्थ तुम्हाला तुमच्या मनाने लिहायचे आहेत. तुम्ही कुठलाही शब्द लिहू शकता जो तुम्हाला आठवतोय, जो तुम्हाला जमतोय, जो तुम्हाला आवडतोय, तो शब्द तुम्ही लिहू शकता. तिथे कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. फक्त बंधन एवढंच आहे की त्या प्रत्येक शब्दाच्या शेवटी तुम्हाला काय सफिक्स लावायचे, फुल लावायचे. बरं, शब्द शोभला पाहिजे किंवा योग्य शब्द पाहिजे. असं नाही की कुठल्या, आता हॅपीला हॅपी फुल नाही करायचं, सॅड फुल नाही करायचं. म्हणजे जे शब्द आहेत तेच लिहायचे, असे काही हाणून मारून बनवायचे नाही. तर तुम्ही तुमच्या मनाने शब्द लिहू शकता. तर त्या शब्दांमध्ये जसं यांनी इथं दिले बास्केट फुल, तसं बकेट फुल. बकेट म्हणजे बादली, बकेट फुल लिहू शकतो आपण. त्याच्यानंतर समजा आपण लिहू शकतो केअरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, आहे की नाही. म्हणजे लक्षात येतात का तुम्हाला शब्द मी काय सांगतोय. सक्सेसफुल, आहे की नाही. सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, हे सगळे शब्द काय आहेत, शेवटी यांच्या सगळ्यांच्या काय फुल आहे.
FUL फुल, आणि FUL फुल लिहून आपण हे सगळे शब्द बनवत आहोत. कलरफुल, केअरफुल, ड्युटीफुल. ड्युटीफुल, ड्युटीचं स्पेलिंग DUTY असतो, पण जेव्हा त्याला आपण फुल लावतो तेव्हा त्या वायचा काय होतो, आय होतो. मग त्या ड्युटीफुलमध्ये DUTIFUL. तुम्ही वाटलं तर लिहू शकता, मी काही शब्द तुम्हाला सांगतो. नंबर 1 लिहा ड्युटीफुल. नंबर 2 लिहा डिलाइटफुल. डिलाइट DELIGHTFUL, डिलाइटफुल. त्याच्यानंतर लिहा माउथफुल. तोपरा भरलेला असतो ना एखाद्याने, माउथफुल. स्कॉर्नफुल, SCORN, स्कॉर्नफुल. स्कॉर्नफुल म्हणजे तिरस्काराजोगे किंवा तिरस्कारास पात्र असे जे असतात त्यांना आपण स्कॉर्नफुल म्हणतो. त्याच्यानंतर केअरफुल. त्याच्यानंतर केअरफुल CAREFUL. कलरफुल COLOURFUL. ब्युटीफुल, ब्युटीफुल. त्याच्यानंतर सक्सेसफुल. वंडरफुल. बकेटफुल वगैरे तर आपण आधीच बघितलंय. बकेट BUCKET, बकेटफुल. जॉयफुल JOYFUL, जॉयफुल. तुम्ही तुमच्या मनाने पण 1 2 4 5 शब्द लिहू शकता. लिहू शकता म्हणतोय मी म्हणजे लिहा असा त्याचा अर्थ होतो. लिहू शकता म्हणजे ऑप्शनल नाही की तुला जमलं तर लिही, तुझी इच्छा झाली तर लिही, तसं काही नाही आहे. लिहीच असं माझं म्हणणं आहे. फक्त मी म्हणताना फक्त म्हणतो की तुम्ही लिहू शकता. 6वा जो प्रश्न आहे, 6th क्वेश्चन, तो याचा आहे, फिगर ऑफ स्पीचचा आहे. मागच्या वर्षी आपण फिगर ऑफ स्पीच घेतलेला आहे, यावर्षी परत घेणारच आहोत आपण. तर जेव्हा आपण ते घेऊ तर तेव्हा हे प्रश्न फिगर ऑफ स्पीच आणि ॲप्रिसिएशन या दोन्ही गोष्टी आपल्याला त्यावेळेला सोडवायच्यात. तर 6 आणि 7ला पण टिक मार्क करून ठेवा. क्वेश्चन नंबर 6, क्वेश्चन नंबर 7 या दोघांना सुद्धा टिक मार्क करा. आता पुढचा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 8, थोडा इंटरेस्टिंग प्रश्न आहे. थोडा इंटरेस्ट येईल तुम्हाला लिहिण्यामध्ये सुद्धा असा प्रश्न आहे. राईट ॲन इमॅजिनरी लेटर टू द मून टू कन्वे युअर फिलिंग्स अबाउट इट. डिस्कस अबाउट इट विथ युअर पार्टनर अँड ड्राफ्ट द लेटर युझिंग द पोयम ॲज अ बेसिस ऑफ द लेटर. आता तुम्हाला एक लेटर लिहायचं आहे. लेटर कोणाला लिहायचं तर चंद्राला. म्हणजे चंद्राला लेटर लिहायचं आहे आणि चंद्राला तुम्हाला लेटर लिहून चंद्राबद्दल तुमचे काय ओपिनियन आहे, तुम्हाला काय वाटतं, कसं वाटतं, चंद्राचं काय त्याच्याबद्दल थोडीशी माहिती लिहायची आहे. जर शक्य झालं तर मी तुम्हाला हा होमवर्क मला सेंड करायची रिक्वेस्ट करतो की जर तुम्हाला पॉसिबल झालं तर हे लेटर लिहा इंग्लिशमध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे की जे अगदी असा अवस्था असते की ज्याला इंग्लिशमध्ये लिहिताच येत नाही त्यांना आपण मुभा देत असतो की तुम्ही आधी ते लेटर मराठीत लिहा, अशी मुभा आपण त्यांना देत असतो. तर माझी तुम्हाला अशी रिक्वेस्ट आहे की हे जे लेटर आहे हे तुम्ही व्यवस्थित स्वच्छ हस्ताक्षर लिहावं, त्याचा फोटो काढावा आणि मला व्हॉट्सॲपवरती सेंड करावं. माझा व्हॉट्सॲप नंबर आहे 98 9000 16 55. 98
9000 1655 98900001655 या नंबरवरती तुम्ही सेंड करावा अशी माझी तुम्हा सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही सेंड करा की तुम्ही नक्की काय लिहिताय मला कळू द्या. मग मी तुम्हाला ते लेटर त्यातल्या काही चुका मी तुम्हाला दाखवीन. सगळ्याच चुका दाखवता येतील असं याची मी हमी देत नाही, परंतु मी प्रयत्न करीन की प्रत्येकाच्या काही चुका तरी मी दाखवण्याचा प्रयत्न मी माझ्या परीने पूर्णपणे करेन. फक्त त्या लेटर पाठवताना तुमचे नंबर माझ्याकडे नाही आहेत, म्हणून तुमचं नाव आणि क्लासचं नाव आणि इयत्ता, म्हणजे जसं तुमचं नाव लिहा 10th दुर्गा अँड पीके क्लासेस असं करून पाठवा. मी तुम्हाला त्याचं करेक्शनसुद्धा मी तुम्हाला पाठवण्याचा प्रयत्न करेन. आता इमॅजिनरी लिहायचे, आधी कसं लिहायचं ते समजून घ्या. मी समजून पण सांगणार आहे कसं लिहायचं तुम्हाला. डायरेक्टली तुमच्यावरती तुम्हाला युद्धात पाठवत नाही आहे मी, युद्धासाठी तुम्हाला आधी तयार करणार आहे मी. आता म्हटलं आहे की राईट अँड इमॅजिनरी लेटर टू द मून. आता पहिली गोष्ट यात ॲड्रेस नाही लिहायचा, याच्यात ॲड्रेस लिहायची गरज नाही. डायरेक्टली तुम्ही डिअर मून असं तुम्ही सुरुवात करू शकता. म्हणजे ॲड्रेसचे तुमची जे ते कॉम्प्लिकेशन असतं, इकडं लिहू का तिकडं लिहून मग तारीख कशी लिहू आणि मग आता पत्ताच कसा लिहू काय लिहू, तुमचा स्वतःचा पत्ता लिहायचा असतो तो पण नका लिहू. ठीक आहे, ही पण मुभा दिली मी तुम्हाला. कारण मूनला लेटर लिहायचं म्हणजे तुम्हाला लेटर लिहिताना स्वतःचा पत्ता लिहावा लागेल, तो सुद्धा लिहू नका, मूनचाही लिहू नका. फक्त डिअर मून अशी त्या लेटरची सुरुवात करा. डिअर मून टू कन्वे युअर फिलिंग्स अबाउट इट. तुम्हाला चंद्राबद्दल काय वाटतं तुमच्या फिलिंग्स लिहायच्यात. डिस्कस अबाउट इट विथ युअर पार्टनर. तुमचे जे काय पार्टनर असतील त्यांच्यावर डिस्कस करा. आता तुम्हाला पार्टनर नाहीत तर तुम्ही तुमचे छोटे भाऊ बहीण मोठे भाऊ बहीण जे कोणी असतील किंवा कोणी जर घरी एकटंच असेल एकुलता असेल तर मम्मीबरोबर चर्चा करा, पप्पांबरोबर चर्चा करा थोडीशी की हे चंद्र काय आहे कसं आहे त्याच्याबद्दल थोडंसं डिस्कशन होऊ द्या घरामध्ये. पार्टनर अँड ड्राफ्ट द लेटर युझिंग द पोयम ॲज अ बेसिस फॉर द लेटर. ही जी कविता आहे याला बेसिस घ्या, म्हणजे या कवितेला तुम्ही आधार घेऊ शकता आणि या कवितेचा आधार घेऊन तुम्ही हे लेटर लिहू शकता. आता सगळ्यात पहिलं म्हणजे चंद्र काय आहे तर साईन ऑफ ब्युटी आहे. आता आपले जे काही कवी आहेत, आपले जे काही गायक आहेत, गायक म्हणजे संगीतकार लोक जे गाणं कंपोज करतात, थोडक्यात कवीच असतात ते सुद्धा. त्यांनी चंद्रावरती कितीतरी कविता कितीतरी गाणी लिहिलेली आहेत, हो की नाही. आणि चंद्राचं प्रत्येक ठिकाणी त्याच्या सौंदर्याची चर्चा ही केली जाते. तर आपल्याला या लेटरमध्ये लिहिता येईल की यू आर द सिम्बॉल ऑफ द ब्युटी, यू आर कन्सिडर्ड ॲज द मोस्ट ब्युटिफुल पार्ट ऑफ द युनिवर्स. तुम्ही या युनिवर्सचे सगळ्यात महत्त्वाचे पार्ट आहात. तुम्ही अतिशय सुंदर आहात. तुमची सुंदरता ही अनेक लोकांबरोबर अनेक वेळेला अनेक गोष्टींबरोबर तुलना केली जाते, त्यांना उपमा दिली जाते. उपमाला आपण म्हणतो की ट्रीट ॲज आपण म्हणू शकतो. यू आर ट्रीटेड ॲज द सिम्बॉल ऑफ द लव्ह, सिम्बॉल ऑफ द ब्युटी. प्रेमाचं प्रतीक, सौंदर्याचं प्रतीक तुम्ही मानलं जातं. यू आर म्हणजे गिवन द नेम ऑफ सो अँड सो, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची नावं दिली जातात. तुम्हाला लहानपणी चंद्राला मामा म्हणायचे तुम्ही, ते सुद्धा तुम्ही लिहू शकता की ॲट द डिफरंट स्टेजेस ऑफ लाईफ यू आर ट्रीटेड ॲज अ डिफरंट थिंग. लहानपणी तुम्ही चांदो मामा असता, मोठ्यापणी त्याच चंद्रात आपल्याला आपले जे काही लाईफ पार्टनर असतात ते दिसतात. असे सुद्धा तुम्ही हे सगळं लिहू शकता. जरी तुम्ही 10वीला असलात तरी तुम्ही या सगळ्या गोष्टी लिहू शकता, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे तुम्हाला लाईफ पार्टनर नाही म्हणून तुम्ही त्यातलं काही लिहू शकत नाही असं नाही आहे. तुम्ही थोडंफार बाकीच्या संदर्भांचं सामाजिक तत्वांचा आधार वगैरे घेऊन तुम्ही लिहू शकता. सिम्बॉल ऑफ जॉय, आनंदाचं प्रतीक. म्हणजे चंद्र हा आनंदाचा प्रतीक आहे. जेव्हा रात्री चंद्र होतो तर लोक आनंद साजरा करतात. ईद वगैरे साजरी केली जाते, म्हणजे कित्येक लाखो करोडो लोकांना तुम्ही आनंद देऊन जातात. म्हणजे या सगळ्या प्रकारे तुम्ही त्याचं महत्त्व लिहू शकता.
इन्फायनाईट प्लेजर. आता प्लेजर म्हणजे सुद्धा आनंदच, म्हणजे इन्फायनाईट म्हणजे म्हणजे अगणित, ज्याचं कुठल्याही प्रकारची तुलना नाही किंवा कुठल्याही प्रकारची गणना केली जाऊ शकत नाही, इतका आनंद जो आपल्याला या ठिकाणी होतोय ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. अर्ज टू कंपोज पोएम्स, सॉंग्स, म्युझिक. अर्ज टू कंपोज. कंपोज करणे म्हणजे लिहिणे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे कविता लिहिल्या जातात, त्याच्यानंतर सॉंग्स लिहिले जातात, वेगवेगळ्या प्रकारची संगीतं रचली जातात. हे सगळं अर्ज करणे म्हणजे थोडक्यात विनवण्या करणे किंवा भाग पाडणे म्हणू शकतो आपण त्याला. एवढे पॉईंट्स दिलेले आहेत. या पॉईंटच्या आधारावरती आता कवितेचा आधार घ्या म्हणून सांगितलं आहे की तुम्ही म्हणू शकता की ज्या वेळेला अंधार एकदम असतो तर आम्हाला त्या चंद्राचा आधार असतो, मूनलाईटमुळे आपण इकडे तिकडे मूव्ह ऑन करू शकतो, अन्यथा मूव्ह ऑन करणं शक्य नव्हतं. रात्री जर आपल्याला चंद्र नसतात, समजा दिवसभर सूर्य असताना रात्री चंद्र नावाचा प्रकारच समजा नसता, तर रात्री आपल्याला जो काही थोडाफार प्रकाश मिळतो तो सुद्धा आपल्याला मिळाला नसता. तर त्याच्याबद्दल तुम्ही लिहू शकता. थोडं स्टार्सचं पण बद्दल तुम्ही लिहू शकता की तुमच्यावर जे स्टार, म्हणजे स्टार्सबद्दल पण तुम्ही थोडंफार लिखाण करू शकता. म्हणजे असं फक्त चंद्र म्हणजे फक्त चंद्रच असं नाही, तुम्ही स्टार्सबद्दल सुद्धा थोडंफार लिखाण करू शकता, तुम्ही लिहू शकता की स्टार्सचं आपल्या लाईफमध्ये काय इम्पॉर्टन्स आहे किंवा कशा पद्धतीने आहे ते सुद्धा तुम्ही लिहू शकता. तर हे लेटर तुम्ही मला पाठवणार आहात आणि मी वाट बघेन नक्कीच. आय विल वेट फॉर युअर रिप्लाईज. कारण जवळजवळ आता एवढे लेक्चर झाले पण तुमच्याकडनं मात्र मला कुठल्याही प्रकारचा फीडबॅक मिळत नाही आहे की तुम्ही अटेंड करताय, किती चांगल्या पद्धतीने करताय, तुम्हाला काय समजतं आहे, तुम्हाला काय समजत नाही आहे, तुमच्याकडनं मला काहीच फीडबॅक मिळत नाही आहे. तर हा फीडबॅकचा एक माध्यम आहे की मी हा प्रयत्न करणार आहे की तुम्ही मला हा फीडबॅक द्या किंवा हे तुम्ही मला पाठवा, म्हणजे मला ॲटलिस्ट लक्षात येईल की किती विद्यार्थी व्यवस्थित पद्धतीने मी जे शिकवतो आहे किंवा मी जे सांगतो आहे ते सगळे ऐकतायत आणि ते करतायत, हे मलासुद्धा थोडक्यात कळेल. ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिशमध्ये लेटर लिहिणं शक्य नाही त्यांनी मराठीत लिहा, हरकत नाही, पण लिहा. लिहिलंच नाही, सेंड केलंच नाही असं करू नका, ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. तुम्ही लेक्चर अटेंड करत असणार आहे मला 100% माहिती आहे, परंतु मला पण तुमच्याकडनं काहीतरी मिळू द्या, मलासुद्धा तुमच्याकडनं काहीतरी फीडबॅक मिळू द्या की तुम्ही काय करताय काय नाही. मी तुम्हाला होमवर्क करून पाठवा म्हणलं नाही की बाबा तुम्ही त्याचे फोटो काढून मला पाठवावे. फक्त हा जो एक युनिक लेटर आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे त्याचा मात्र मला तुम्ही फोटो नक्कीच द्या. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा. Discuss with your friend, brother, sister, your classmate and write your list of wishes to make your village, town, city, people happy. You can use the following words. तुमची जी काही सोसायटी आहे, तुमचे जे काही विलेज आहे, टाउन आहे, तिकडच्या लोकांना तुम्ही कसं आनंदित कराल किंवा तुम्ही त्यांना कसा आनंद द्याल, तर त्याचे काय माध्यम आहेत किंवा त्यांना तुम्ही आनंदित करण्यासाठी काय काय करू शकता किंवा तुम्ही काय काय कराल, हे या ठिकाणी आपल्याला या पॅराग्राफमध्ये आपल्याला लिहायचं आहे. एक ऑप्शन देतो, ज्या विद्यार्थ्यांना ते अजिबातच जमणार नाही चंद्राचं, त्यांनी मग मला हे लिहून पाठवा. या दोन्हीपैकी एक नक्की पाठवायचं आहे आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही पाठवा. ज्यांना शक्य नाही त्यांनी दोन्हीपैकी एक तर कंपल्सरी पाठवायचं आहे. म्हणजे आय एम गोइंग टू रिपोर्ट इट की बाबा कोणी पाठवले कोणी नाही, ह्याचा मी रिपोर्टिंग करणार आहे. तर मला हे रिपोर्टिंग करणार आहे म्हणजे मला या दोन्हीपैकी एक गोष्ट करून पाहिजे. आता तुम्ही काय काय करू शकता की तुमचे जे काय समाज आहे, तुमचा जो काय सोसायटी आहे, टाऊन आहे, त्याला चांगलं बनवण्यासाठी तुम्ही काय काय करू शकता. आता त्यांनी शब्द दिलेले आहेत बघा पान नंबर 20 वरती. ग्रेट, विश, शेअर, टॉक, हेल्प, कोऑपरेट, कम्युनिकेट. आता हे सगळे जे काही शब्द आहेत हे सगळे नाही का आपण म्हणतो एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, त्या टाईपमध्ये शब्द आहेत. त्याच्यानंतर काही शब्द
बाबा आपलं मनमिळाऊपणा, आपण एकमेकांशी शेअरिंग केलं पाहिजे, एकमेकांचे दुःख दर्द समजून घेतले पाहिजेत, त्यांना आपण मदत केली पाहिजे, हे सगळे या ठिकाणी म्हणले आहे. तर तुम्ही या ठिकाणी लिहू शकता, आय वॉन्ट टू मेक माय सिटी टाउन ग्रेट, किंवा आय हॅव अ ग्रेट थॉट ऑफ मेकिंग माय सिटी ऑर टाउन व्हेरी हॅपी सिटी इन द वर्ल्ड, इन द कंट्री, इन द नेशन, इन द स्टेट. तुम्ही लिहू शकता काय तुम्हाला पाहिजे ते. आय विश people should share the things they think, their thoughts, their happiness, their sorrows, their joys, their pleasures, their uh, good news, their bad news, जे काय असेल ते शेअर केलं पाहिजे. कारण जेव्हा आपण त्या गोष्टी शेअर करतो तेव्हाच त्या वाढतात. कारण आपण एखादी गोष्ट चांगली घडली, आपण लोकांना शेअर केली, लोक आपलं अभिनंदन करतात, सगळे आपल्याला हे करतात, स्तुती करतात, तेव्हा आपल्याला आनंद वाटतो. त्याच पद्धतीने एखादी दुःखाची गोष्ट असली की ती जर आपण शेअर केली तर लोक आपलं सांत्वन करतात, आपल्याला सहानुभूती देतात, आपलं दुःख कमी होतं, आपल्याला वाटतं आपल्याला आधार आहे कोणाचा तरी, कुणीतरी माझ्याबरोबर उभा आहे. शेअरिंग, मग शेअरिंगमध्ये तुम्ही वस्तूंचं शेअरिंग म्हणू शकता, विचारांचं शेअरिंग म्हणू शकता, है ना. हॅपीनेस, जॉईज जसं मी मगाशी सांगितलं ते सुद्धा. टॉक, एकमेकांशी बोललं पाहिजे. एक खूप सुंदर मी एका ठिकाणी वाक्य वाचलं होतं की हे जग अतिशय सुंदर होईल. नीट ऐका बरं का, वाक्य काय होतं, हे जग अतिशय सुंदर होईल जेव्हा लोक एकमेकांबद्दल बोलण्याऐवजी एकमेकांशी बोलतील. म्हणजे एकमेकांबद्दल नका बोलू, यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, तो असलंच आहे, ती तसलीच आहे, ते तसलंच आहे, असं बोलण्यापेक्षा तुम्ही एकमेकांबरोबर बोला, एकमेकांबद्दल नका बोलू, एकमेकाबरोबर बोला. तेव्हा जग काय होईल, आणखीन समृद्ध, आणखीन सुंदर, आणखीन चांगलं जग होईल. हेल्प, आता हेल्पिंग नेचर तर पाहिजेच सगळ्यांना. सगळ्यांचं नेचर कसं पाहिजे, मदत करणारं नेचर पाहिजे. सगळ्यांनी एकमेकांना काय केली पाहिजे, मदत केली पाहिजे. जिथं जिथं आपल्याकडं काहीतरी कौशल्य आहे किंवा आपल्याकडं आपण एखादी गोष्ट करण्यामध्ये समृद्ध आहोत तर आपण काय केलं पाहिजे, लोकांना त्यामार्फत आपण मदत केली पाहिजे, आपण त्यांना हेल्प केलं पाहिजे. तर हेल्प. त्याच्यानंतर कोऑपरेट. आता ॲक्च्युली हेल्प आणि कोऑपरेट हे दोन्ही समानार्थी शब्द आहे. पण हेल्प म्हणजे मदत करणे आणि कोऑपरेट म्हणजे सहकार्य करणे. मदत करणे म्हणजे समोरचा काय करत नाही, तुम्ही त्याला फक्त मदत करायची. कोऑपरेट करणे म्हणजे तो पण काहीतरी करत असतो, तुम्ही फक्त त्याला पुढाकार द्यायचा, तुम्ही त्याला मदत करायची, किंवा तू पुढं हो, मी तुझ्याबरोबर आहे. आपण त्याची टांग खेचण्याऐवजी, आपण त्याला खाली खेचण्याऐवजी आपण त्याला काय केलं पाहिजे, सपोर्ट केलं पाहिजे, की तू पुढे जा, किंवा तू पण पुढे जा, मी तर जाणारच आहे, तू सुद्धा पुढे जा, हे आपण त्याला सांगण्यासाठी आपण पुढे गेलं पाहिजे. ठीक आहे ना. तर आपण एकमेकांना काय केलं पाहिजे, त्या ठिकाणी कोऑपरेट केलं पाहिजे. कम्युनिकेट, आता टॉक आणि कम्युनिकेट सारखेत. याच्यामध्ये खूप शब्द समानार्थी दिलेले आहेत. जसं शेअर, टॉक आणि कम्युनिकेट हे तिन्ही शब्द जवळजवळ सारखे आहेत. पण शेअर करणे म्हणजे एकमेकांबरोबर विचाराचा आदानप्रदान करणे, टॉक म्हणजे बोलणे, कम्युनिकेट म्हणजे संभाषण करणे. तसं हेल्प आणि कोऑपरेट हे दोन्ही पण समानार्थी शब्द आहेत. तसं मी तुम्हाला या हेल्प आणि कोऑपरेटमधला फरक मी आत्ताच तुम्हाला सांगितला. हेल्प म्हणजे मदत करणे आणि कोऑपरेट म्हणजे एखाद्याला म्हणजे त्याला सहकार्य करणे. मदत आणि सहकार्यामध्ये फरक आहे. समजून घेतलं तुम्ही, जर मराठी जर तुम्ही व्यवस्थित समजून घ्यायचा प्रयत्न केला तर मदत करणे आणि सहकार्य करणे या दोन्ही शब्दांमध्ये सुद्धा फरक आहे. तर त्याचं पण ते फार फरक जे आहेत ना, फार किंचित आहेत. तुम्हाला ते लिहिताना कदाचित थोडीफार अडचण येऊ शकते. आता याची सुरुवात कशी करायची, आपलं घोडं तिथंच पेंट घातं. सुरुवात कशी करायची आणि अंत कसा करायचा हेच आपल्याला बऱ्याच वेळा कळत नाही. मग याची सुरुवात करताना तुम्ही लिहू शकता की आय लिव्ह इन सो अँड सो सिटी, माय सिटी इज व्हेरी ब्युटिफुल, व्हेरी वंडरफुल, व्हेरी प्रॉस्परस म्हणजे समृद्ध, म्हणजे माझी जी सिटी आहे ती अतिशय समृद्ध आहे,
म्हणजे त्याच्यामध्ये आमच्याकडे पाणी भरपूर आहे, हे सगळं आहे. त्याच्यामुळे परत म्हणायचं, वी हॅव नेवर फेस्ड एनी नॅचरल कॅलॅमिटी. आमच्या शहरावरती अजून कुठल्याही प्रकारची नैसर्गिक कॅलॅमिटी आलेली नाही. म्हणजे आमच्या शहरात कधी पूर आला नाही, आमच्या शहरात कधी भूकंप आला नाही, आमच्या शहरात कधी दुष्काळ पडला नाही. आम्ही या सगळ्या गोष्टींपासून भरपूर लांब आहोत. आम्हाला या सगळ्यापासून आम्ही लांब आहोत. वी आर ब्लेस्ड, वी आर हॅपी की आमच्याकडे हे असलं काही नाही. त्याच्यानंतर तुम्ही सुरुवात करू शकता, बट स्टील आय फील देर इज अ स्कोप टू मेक द सोसायटी मोर हॅपी, मोर. ते पुढं म्हणले ना त्यांनी की तुमच्या सिटीला तुम्ही चांगलं कसं बनवाल. तर सिटीत फक्त चांगली असून उपयोग नाही आहे, सिटीतली लोकंसुद्धा हॅप्पी असली पाहिजेत, सिटीतली लोकं चांगली असली पाहिजेत, सिटीमध्ये लोकांनी एकमेकांना हेल्प केली पाहिजेत, एकमेकांना मदत केली पाहिजे. या पद्धतीने तुम्ही पुढं जाऊ शकता किंवा या पद्धतीने तुम्ही ती प्रोग्रेस करू शकता. त्याच्यानंतर मग आपण हे जे सगळे पॉईंट डिस्कस केले, हे सगळे पॉईंट्स तुम्ही एक एक करून लिहू शकता. आता नॉर्मली इथं पॉईंट्स किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 पॉईंट दिलेले आहेत. या 7ही पॉईंटवरती सरासरी 1.5 ओळ मी म्हणतो, 1 ते 1.5 ओळ. तर 1.5 ओळ धरा, तर 1.5 ओळ जर धरली तर जवळजवळ 10 ओळी झाल्या, 10.5 ओळी होतात, नाही 10 ओळी झाल्या. 10 ओळी त्या, आणि सुरुवातीच्या 2-3 ओळी, शेवटच्या 2-3 ओळी, 15-16 ओळींचा पॅरेग्राफ झाला म्हणजे तुम्हाला 5 मार्क मिळायला सोपं आहे. तेवढ्यात तुम्हाला 5 मार्क सहजपणे मिळू शकतात. म्हणजे इझिली यू कॅन टेक 5 मार्क्स. तर हे दोन्ही तुम्हाला लिहायचं आहे. या दोन्ही गोष्टी तुम्हाला कंप्लीट करायच्यात, आणि या दोन्ही गोष्टी कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला त्याला दोन्ही किंवा दोन्हीपैकी एक, जसं शक्य असेल तसं मला सेंड करायचं आहे. ठीक आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढच्या लेसनच्या ॲक्टिव्हिटीज सोडवणार आहोत. सध्या आपण ॲक्टिव्हिटीवरती जोर देणार आहोत. त्याचबरोबर रायटिंग स्किल असे जे छोटे छोटे येत आहेत मध्ये, ते आपण कंप्लीट करतो आहे. हे कसं लिहायचं किंवा ह्याच्यात काही डाऊट आला तर तुम्ही मला, मी नंबर ऑलरेडी या लेक्चरमध्ये 2-3 वेळा दिलेला आहे तुम्हाला, तुम्ही मला संपर्क साधू शकता. आपण बोलूनसुद्धा हा प्रश्न सोडवू शकतो. ठीक आहे फ्रेंड्स, थँक्यू व्हेरी मच.